सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 13 गुन्हे दाखल करण्यात आले तर 105 जण ताब्यात आहेत। पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने झालेला हल्ला आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग याची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। फहीम खान याच्यासह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय। फहीम खानने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय। राजकीय दबावाखाली अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे। तर या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, या हिंसाचारानंतर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले, 13 गुन्हे दाखल झालेत, 105 जणांना ताब्यात घेण्यात आले, त्या संदर्भात काय माहिती आहे? अगदीच नीलम, आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत या एकूण हिंसाचारामध्ये ते 13 गुन्हे जे आहे ते विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झाले। सोबतच जे आहे ते 105 जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे। मात्र आता सध्याची जी ब्रेकिंग बातमी आहे ती त्यामध्ये 2 जणांना पुन्हा यामध्ये अटक जी आहे ते करण्यात आली आहे। यामध्ये जे आहे ते डेमोक्रेटिक पार्टीचे जे अध्यक्ष आहेत त्याला देखील रात्री उशिरा जे पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे। सोबतच एक YouTube चॅनलचा पत्रकार आहे त्याला देखील अटक केल्या गेल्याची जी आहे ती माहिती आता सध्याला जी आहे ती येते। आणि सोबतच फहीम खान आणि त्याच्यासोबत जे 6 जणांवर जे आहे ते देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे। आणि आपण पाहायला गेलं तर डीसीपी काही पोलीस अधिकाऱ्यांवर जे आहे ते कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता। त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचाऱ्याची जे आहे त्याचं विनयभंग करण्यात आलं होतं। तर त्यासाठी एक स्वतंत्र जे आहे ते क्राईम ब्रँचचं पथक जे आहे ते त्या दृष्टीने जे आहे ते एकूणच तपास करत आहे। मात्र सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने जे आहे ते आरोपींवर गुन्हे जे दाखल झाले ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे आणि याचे काही बाहेर कनेक्शन आहेत का या दृष्टीने देखील एकूणच तपास केला जातोय। आणि आता जो डेमोक्रेटिक पार्टीचा जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्याला देखील रात्री उशिरा जे आहे ते पोलिसांनी आता अटक केली आहे। त्यामुळे त्याचा देखील यामध्ये काही हात आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष जे आहे ते काल परवापर्यंत माध्यमांसमोर येऊन बोलत होतं। मात्र आता सध्याला पोलिसांना जे आहे ते त्याच्याशी काही सूत जुळल्या गेलेत का, त्याचमुळे रात्री उशिरा त्याला एकदम अटक केलेली आहे। त्यामुळे त्याच्यातूनही काही धागेदोरे बाहेर पडतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जी, आपण पाहतोय फहीम खान याच्यासह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र फहीम खानने उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, त्यावर सुनावणी होण्याची अपेक्षित आहे। राजकीय दबावाखाली अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं सांगण्यात आलेलं आहे। जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे। अगदीच फहीम खानना आपण जर पाहायला गेलं त्याची प्रकृती बिघडली होती, त्यांनी मेडिकलसाठी देखील विनंती केली होती। त्यानंतर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्याची तपासणी करण्यात आली आणि आता उच्च न्यायालयामध्ये त्यांनी जे आहे ते काल याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये राजकीय दबावाखाली मला अडकविण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे माझा जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती त्यांनी जे आहे ते नागपूरच्या खंडपीठामध्ये केली आहे। मात्र एकूणच यावर जे आहे ते सोमवारी याचिकेवर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे। परंतु सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा जे आहे ते फहीम खान यांच्यावर दाखल आहे आणि सोबतच विविध कलमांतर्गत देखील गुन्हे त्याच्यावरती दाखल करण्यात आलेले आहे। त्यामुळे या संदर्भात जे आहे ते याचिका जरी दाखल केली असली तरी त्याला जामीन मंजूर होतो का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण की सगळा तपास जो आहे तो फहीम खान याच्याच अवतीभोवती जो आहे तो असणार आहे। कारण की मुख्य सूत्रधार फहीम खान हाच असा संशय सद्यस्थितीत तरी पोलिसांना जे आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे, कारण की जे काही डिजिटली पुरावे सायबर पोलीस असतील त्यांच्या हाती लागलेले आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। आणि काही IP ॲड्रेसचा तपास आहे ते गुगल, मेटा असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल आणि YouTube असेल यांच्याशी संपर्क साधून सुद्धा सायबर पोलीस जे आहे ते एकूणच या तपासाचा काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का या दृष्टीने देखील तपास करत आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते फहीम खानने जे आहे ते कोर्टामध्ये याचिका जामिनासाठी जरी केली असली तरी त्याला जामीन मिळतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।